आणि त्याचा हा वटवृक्ष पाहताना खूप आनंद होत आहे। आणि बीबी महाजन सरांनी मला 3 वर्ष झाले म्हणून मला पद आता जिल्हाध्यक्ष पदावरून कमी करून दुसरी जबाबदारी देण्यात यावी असं त्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर खानदेश माळी महासंघाने त्यांना आदेश केले की आपण आपल्या गावामध्ये मीटिंग घ्या, त्यामध्ये त्या ठिकाणी सर्वांच्या समावेशक सर्वांच्या मताने जिल्हा अध्यक्षपदी आजच्या सभेने या ठिकाणी राजूभाऊ तावडे एक चांगलं नेतृत्व ज्यांच्यामध्ये अत्यंत चांगली अशी संघटन शक्ती आहे त्यांची खानदेश माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्षपदी आमचे खानदेश माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब प्रकाशजी महाजन यांनी त्यांची निवड करावी अशी मी त्यांना विनंती करतो। राजू थोडं मध्ये मध्यभागी हो दादा, हात काढून घ्या, हात काढून घ्या। महात्मा फुलेंचा जय हो। इकडे बघा सगळ्यांनी। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। जय ज्योती, जय क्रांती, जय क्रांती, जय ज्योती। माननीय गजानन भाऊ महाजन जळगाव जिल्हाध्यक्ष, त्यानंतर राजदार दादा आहिरराव आपले प्रदेश सरचिटणीस, सगळ्यांचे आपल्या या खानदेश माळी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लाडके करण्यासाठी नेतृत्व देण्यासाठी मी सत्यशोधक पक्षाची स्थापना करण्याची माझी इच्छा आहे। मी त्याचा प्रचारही हळूहळू मिळालेली आहे ती महात्मा फुले यांच्याकडून, म्हणजे असा हा विलक्षण बुद्धिमत्तेचा माणूस आपल्याकडे होतो। त्यानंतर महाराष्ट्रात बहुजन समाजाची राजकीय तृप्त कळीग काढली, सर्वांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न केला। माळी महासंघ, खानदेश माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड आणि विभागीय अध्यक्ष यांची निवड ही खानदेश माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश भाऊ महाजन, मुरलीधर दादा महाजन, संस्थापक अध्यक्ष वसंतराव पाटील, सचिव वसंतराव पाटील दादा आणि खानदेश माळी महासंघाचे पूर्ण टीम आणि समाज बांधव यांच्या सर्वांच्या एकमताने माझी निवड करण्यात आली। मला त्या पदावर लायक समजण्यात आलं, त्याबद्दल सर्व खानदेश माळी महासंघाच्या टीमचे मुरलीधर दादांचे, सर्व प्रकाश महाजन दादांचे व माझ्या माळी समाज बांधवांचे, तालुक्यातील व जिल्ह्यातील आलेले सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो। आणि अण्णा आपल्या सदाशिव अण्णा माळी माळी समाजाचे माजी आमदार सदाशिव अण्णा माळी यांचे व समाज बांधवांचे सर्वांचे आभार मी चांगल्या प्रकारे पार पाडेल व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। समाजाच्या कुठल्याही संकटात, कुठल्याही सुखदुःखात हजर होईल। रात्र बेरात्र काही असो, कोणीही फोन केला, कुठलंही काम असो, त्या ठिकाणी मी हजर राहून सर्व समाज बांधवाचे दुःख बाजूला करेल। एवढं बोलून मी माझे 2 शब्द